भारी बारिश ने सामान्य जनजीवन को अस्त व्यस्त कर दिया है। लखनगांव के अध्यक्ष और सदस्यों की उपस्थिति में ड्रोन से तस्वीरें निकाली गई। लखनगांव के किसानों का भारी बारिश से काफी नुकसान हुआ है। 1 अक्टूबर 2025 को लखनगांव के सभी ग्राम पंचायत अध्यक्षों और सदस्यों की उपस्थिति में ड्रोन से शूटिंग की गई। पिछले कुछ दिनों से हो रही बारिश के कारण मांझा नदी में बाढ़ आने से लखनगांव के किसानों के फसलों का काफी नुकसान पहुंचाया है। हालांकि लखनगांव के गांव वाले सरकार से प्रति एकड़ 30 से 40 हजार रुपये की सहायता राशि देने की मांग कर रहे हैं, जिससे किसानों को काफी मदद मिलने की उम्मीद है। इस अवसर पर ग्राम पंचायत अध्यक्ष शाहूराज पाटिल, संजीव कुमार बोने, उषाबाई काशीनाथ, बाबूराव सूर्यवंशी, सुधाकर लारखे, मीनाबाई नरसिंह, अबादास चांदीवाले, गणपत कनदगुले, अनिल बोम्बडे, चंद्रकांत सज्जन, रमजान साब, शिवाजी शाहपुरे, शेषेराव कोरे, सलीम शेख, नेताजी बोलके और शेषीनाथ बोलके और लखनगांव के तमाम किसान भाई उपस्थित थे। फ्लड आल्यामुळे आम्हाला ऊस देखील आमचं पूर्ण आडवं नुकसान झालेलं आहे। पण ऊसाचे सुद्धा पैसे शेतकऱ्याला मिळावा म्हणून आम्ही कोशिश आहे आमची। आणि आम्हाला एवढं सांगायचं की बाबा ते कम से कम ह्या पाण्यानं भरपूर नुकसान झालेलं आहे, गावचे पूर्ण नुकसान झालेले आहे। गावचा हे एक आमचं हे काय म्हणजे एक तळं असल्यासारखं आहे। समजा तळं फुटून जसं नुकसान होतं ना, त्या हिशोबानं फ्लड येऊन आणि ह्याला सरकार अक्षरशः फ्लडचं आलेलं सरकार तिथून पैसे देते। सरकार महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी पाठवून दिलं तर दिलं समजा, त्या हिशोबानं आम्हाला गेल्या 19, 16, 17 पाणी आलं एवढंच। तर त्यांनी आमचं कर्नाटक गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून फ्लडचे पैसे घेऊन आम्हाला हे सगळं सोय करून दिलं होतं। तसं फ्लडचे पैसे येतात, त्यासाठी आम्हाला होता होईल तेवढं एकरी 40,000 रुपये मिळावं असं एक आमचं उमेद आहे। आमचं एक असं म्हणणं आहे। आमचं पुरा पंचायतची टीम, गावची टीम सगळं काही आम्ही ह्या हिशोबानं यावं म्हणून आम्ही सगळ्याला विनंती करतो। गाडी